नाशिकच्या उमराणे भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला असून पावसामुळे कांद्याच्या शेडमध्ये निवाऱ्यासाठी थांबलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। वादळी वारा आणि जोराच्या पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या घरांचे आणि धान्याच्या शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। घटनास्थळी दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे यांनी पाहणी केली असून शासनाकडून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या आहेत। तर या ठिकाणी झालेले जे नुकसान आहे हे कधी न भरून निघण्यासारखं आहे, कारण नव्यानेच 1 वर्षभरापूर्वी हे शेड उभारणी करून कुठंतरी नवीन उद्योग व्यवसायाला शेतकऱ्यांनी सुरुवात केलेली आणि ज्यावेळेस अशा आसमानी सुलतानी म्हणजे एका बाजूला आसमानी संकट या ठिकाणी आलेलं आहे आणि त्याने तो शेतकरी कुठंतरी कर्ज काढून ह्या सगळ्या गोष्टी करतो आणि करत असताना ह्या संकटामुळे आज हे शेड जर बघितलं तर प्रचंड त्याची नुकसान आहे किंवा शेजारी आपण बघितलं की दोन्ही नवीन शेड आहेत, हे झालेलं नुकसान आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी झालेली जीवितहानी ही या परिसराच्या दृष्टीने अत्यंत वाईट आहे। तर थोडंसं या संदर्भामध्ये मार्ग काढला गेला पाहिजे, कारण भरपाई मिळणं हे फार महत्त्वाचं आहे, कारण तुटपुंजी मदत शासनाकडून मिळून शेतकऱ्याचं किंवा व्यापाऱ्यांचं नुकसान भरपाई होऊ शकत नाही आणि म्हणून याच्यावरती काहीतरी तोडगा चांगल्या पद्धतीचा मार्ग निघणं गरजेचं आहे। लवकरच थोडंसं या संबंधित विभागाशी बोलून आणि काय काय करता येईल त्याची माहिती घेऊन करण्याचा प्रयत्न राहील। धन्यवाद। सोबत